ग्लोबल वॉर्मिंगसाठी मेन म्हणजे इंडस्ट्रियलायझेशन. ओव्हरऑल जगाचं जागतिक तापमान वाढ होतेच आहे, ती तर त्याची कारणं आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. पण इंडस्ट्रियलायझेशन, निसर्गाचा अव्याहतपणे केलेला वापर आणि निसर्गाकडून वापस घेताना निसर्गाला काहीच न देणे. म्हणजे आपण जेव्हा भूतलावर बघतो की जो जो निसर्गातला सजीव आहे, मग ते झाडं असो की कुठलेही प्राणी असो, ते निसर्गाला काही ना काही देत राहतात. म्हणजे जे घेतात ते देतात. ॲटलिस्ट नाही दिलं तर निसर्गाचा म्हणजे वापर तरी अव्यासपणे करत नाही. जेवढं पाहिजे तेवढंच घेतात. मनुष्य एकटा असा प्राणी आहे भूतलावरचा, की निसर्गावरून भरभरून घेतो. जे पाहिजे ते घेतो आणि जे नको तेही घेतो. म्हणजे जगामध्ये धान्य साठवून ठेवणारा किंवा एका रूममध्ये राहत असणारा पूर्ण घर एसी करणारा हा एकच प्राणी आहे. घरी तुम्हाला प्यायचं पाणी सोडून, अंघोळीचं पाणी सोडून त्यापेक्षा अजून वापरून घरी साठा करून ठेवणारा माणूस तोच आहे आणि वापरल्यानंतर घाण करून सोडणाराही तोच आहे. म्हणजे आज आपण बघतो की प्राण्यांनी विष्ठा जरी केली तरी तिचा खत म्हणून तुमच्या जमिनीला वापर होतो. पण आपण वापरलेलं पाणी त्याच्यामध्ये डिटर्जंट टाकून आपण पृथ्वीला वापस देतोय. त्याच्यामुळे आपण नद्या खराब करतोय, नाल्या खराब करतोय, भूजलही खराब करतोय आणि समुद्रही खराब करतोय. म्हणजे आज जर तुम्ही बघाल की जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त भूजलातलं पाणी आपण ऑलरेडी काढून टाकलं आणि भूजलामध्ये पाणी आपण टाकतच नव्हतं. म्हणून आपण बघतोय की नद्यांना पूर यायला लागला, समुद्राची पातळी वाढते. कारण युनिव्हर्समधलं पाणी तेवढंच आहे. ते तर स्थिर आहे ना, तितकंच आहे ते. परंतु आता का वाढल्या नद्यांच्या पातळ्या किंवा काही नद्या का कोरड्या पडायला लागल्या, समुद्राची पातळी का वाढते? कारण खूप मोठा जो भूसाठा जमिनीतला होता, तो आपण हव्याचा पोटी आपला काढला. नको तेवढा जास्त काढला, त्याला वाईट प्रकारे वापरला आणि घाण करून आपण त्याला नद्यामध्ये टाकून दिला. म्हणून आज बघतोय की जगातल्या मॅक्झिमम नद्या प्रदूषित झाल्या आणि आपल्यासाठी खरंच भूषणावा नाही आहे की मॅक्झिमम ज्या प्रदूषित नद्या आहेत ते इंडियातल्या जगातल्या. भूजल उपसाच्या बाबतीत आपण जेव्हा बघतो की आपल्याकडे कागदोपत्री सगळे नियम आहेत की बोर करताना हे नियम पाळले पाहिजे, इतक्या फुटाच्या खाली जाऊ नये, परवानगी घेतली पाहिजे. पण जगातला अमेरिका आणि चीन हे जे मोठे मोठे देश आहे यांच्या भूजल वापराच्या दुप्पट भूजल आपण वापरतो भारत. म्हणजे आज चीनचा आणि आपली लोकसंख्या सारखीच आहे. त्यांचा भूप्रदेश आपल्यापेक्षा कितीतरी मोठा आहे. अमेरिकेचा आपल्यापेक्षा कित्येक पटीने मोठा आहे. परंतु भूजल काढण्याच्या बाबतीत बोरच्या माध्यमातून म्हणा किंवा विहिरीच्या माध्यमातून आपण त्यांच्यापेक्षा कितीतरी जास्त पाणी बाहेर काढतोय. पण सोबतच जितक्या उपाययोजना ते लोक करतायत की भूजल साठा वाढला पाहिजे किंवा पाणी क्लीन राहिलं पाहिजे, त्या उपाययोजना आपल्याकडे होताना दिसत नाही. शासन स्तरावर खूप सारे प्रयत्न सुरू असतात, पण एक इंडिव्हिज्युअल म्हणून या भूजलाला किंवा निसर्गाला वापरणारा मी म्हणून मी या निसर्गासाठी काय करतो हे सुद्धा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आणि आपली इतकी मोठी लोकसंख्या, आपण 150 कोटी लोक आहोत. आपण जर एक छोटंसं पॉझिटिव्ह पाऊल या निसर्गाकडे टाकलं की मी निसर्गाचा ऱ्हास करणार नाही किंवा निसर्गापासून मी घेतो ते मी चांगल्या पद्धतीने त्याला वापर करेन आणि मी नीड माझी पूर्ण करेन, मी ग्रीडी होणार नाही. मनुष्याचं काय झालं, तो नीडीपेक्षा ग्रीडी जास्त झालेला आहे. मला किती पाहिजे मग माझ्याजवळ मी जमा करून ठेवतो आणि त्या जमा करण्यामागे आपण सगळ्या निसर्गाचे हाल करतोय. आणि खरंच मी लोकांना आधी सांगायचो की 2040 पर्यंत कदाचित जगाची 50% लोकसंख्या ही पाण्यासाठी वनवन भटकत असेल. आणि मी आजच्या घडीला तुम्हाला सांगेल की 2030 पर्यंत येत्या 4 वर्षानंतरच कितीतरी लोक पाण्यासाठी वनवन भटकत राहतील. आणि आपल्याकडे सामाजिक विषमता इतकी मोठी आहे. एका क्लासला आपण वर्धित बघतो की पाणी संपलं म्हणजे नळ जात नाही म्हणून लोक ते पाणी टॉयलेटमध्ये सोडून देतात की माझा हक्क आहे, की त्याला एक साधी तोटी सुद्धा लावत नाही. आणि सोबतच तुम्ही आमच्या ग्रामीण भागातल्या जर महिला बघाल तर त्या 3-3, 4-4 तास फक्त पाण्यासाठी पायपीट करत असतात. म्हणजे असं म्हणतात की अमेरिकेतल्या महिला जितका वेळ शॉपिंगसाठी घालवतात त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त वेळ या डेव्हलपिंग वर्ल्डमधल्या महिला या पाणी आणण्यासाठी घालवत असतात. म्हणजे इतकी मोठी सामाजिक विषमता आपल्याला संपूर्ण जगात दिसते. आणि मला वाटतं की आपण एक या निसर्गाचा उपभोक्ता म्हणून एक फक्त पॉझिटिव्ह चेंज स्वतःमध्ये जर आणला आणि या निसर्गाला माझं काहीतरी देणं लागतं आणि निसर्गाजवळून जर मी घेतो तर ते चांगल्या पद्धतीने मी निसर्गाला वापर केला पाहिजे. आणि ग्रीडी बनण्यापेक्षा निडी म्हणून, निसर्ग खूप मोठा दाता आहे. म्हणजे भारताजवळ जगाच्या 2% लँड आहे, पण 4% वॉटर आहे. पण आपल्याजवळ जगाच्या 20% लोकसंख्या आणि 16% कॅटल गाईगुरं आहे.
त्याच्यामुळे निसर्ग आपल्यावरती भरपूर प्रेम करतो, आपल्याला भरपूर देतो. म्हणून एक भारतीय म्हणून मी निसर्गाला काय देतो, हा सुद्धा जर आपण प्रत्येकाने केला आणि एक पॉझिटिव्ह जर चेंज आणला, तर नक्कीच आपण काही ना काही होणाऱ्या वातावरणामध्ये बदल करू शकतो.